पंचेंद्रिय आधी त्यांनी निष्काम जो मार्ग आहे, ज्ञाननिष्ठा आधी सांगितली, नंतर कर्मनिष्ठा सांगितली. आणि इतकं सांगून झाल्यावर जो अजिबात कर्म करायला तयार नाही, असा सातच केवळ बसायला प्रवृत्त झालेला आहे, असा जो मनुष्य आहे, अशा आत्मघातकी मनुष्याबद्दल ते म्हणतात की हा जो असा अज्ञानी जीव आहे, त्या अज्ञानी जीवाला ज्ञानाला म्हणजे आत्मज्ञानाला प्रवृत्त करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून हा मंत्र आहे, हे लक्षात घ्यायला. केवळ इथं अज्ञानाची निंदा केलेली आहे किंवा त्या आळशी कर्मशून्य मनुष्याची निंदा केली आहे असं समजायचं कारण नाही. तर त्या आत्मघाताचं फळ काय होतं हे मुख्यत्वे त्यांना सांगायचं आहे. उपनिषदकारांना निरूपण त्यांना त्या दृष्टीनं करायचं. आणि म्हणून आपण आत्मघात करून घेऊ नये, तर आत्मरक्षण करावं असा सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. आता या मंत्रामधील प्रत्येक पदाचा भावार्थ आपण पाहणार आहोत. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृताहा. ते असुर्य लोक अज्ञान अंधकाराने व्यापलेले आहेत. तान ते प्रेत्य अभिगच्छन्ति. ते जे कोणी जे कोणी आत्मानो जना असे जे आत्मघातकी असतील, ते आपला आत्मघात करून घेणारे जे असतील, ते तांस्ते म्हणजे त्यांना मृत्यूनंतर प्रेत्य मरणानंतर अभिगच्छन्ति म्हणजे त्यांना ती प्राप्ती होते. त्या लोकाला ते जातात. कोणत्या? असुर्य लोकाला, की जो लोक अज्ञान अंधकाराने व्यापलेला आहे. मुख्यत्वे असुर कुणाला म्हणायचं हाही प्रश्न आहे. आपल्याला वाटतं की आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपण काही राक्षस नाही. असुर शब्दाचा एक स्पष्ट अर्थ राक्षस असा असतो, तोही आहेच. पण आपण काही असुर नाही. ते असुर कुठे असतील ते असो, पण हा काही आपण काही या लोकाला, ह्या अंधतम लोकाला जाणार नाही, अशी आपली एक समजूत आहे. पण शंकराचार्य जेव्हा सांगतात तेव्हा या मंत्रावरती व्याख्यान करताना भाष्यामध्ये शंकराचार्यांनी देवांना सुद्धा म्हणजे स्वर्लोकीचे देव सुद्धा असुरच आहेत असं म्हणतात. ते म्हणतात कारण काय आहे? कारण ज्यानं त्या अद्वय अशा परमात्म भावाला जो प्राप्त झालेला नाही, तो असुर आहे. आणि म्हणून अशा सारख्यांचा जो लोक, त्याला असुर्य लोक असं म्हणलेलं आहे. जिथं परमात्म भाव अजिबात नाही ते असुर. आणि अशा असुरांच्या राहण्याच्या ठिकाणाला लोक म्हणजेच असुर्य लोक असं म्हणलेलं आहे. आता लोक शब्दाची सुद्धा व्युत्पत्ती आहे. लोक्यन्ते म्हणजे दृश्यन्ते, भुज्यन्ते. काय? ज्या ठिकाणी त्यांना भोग घ्यायचा आहे तिथं त्यांनी त्याचा अर्थ लोक म्हणजे जन्म किंवा योनी असा केलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे एक ठिकाण असा अर्थ नाही. एक कुठला तरी प्रदेश, अमुक लोकाला म्हणजे कुठला तरी प्रदेश, की या मर्त्य लोकाहून तो वेगळा असेल. ते म्हणतात जन्म किंवा ज्या योनीत आपण येतो ती योनी म्हणजे तो लोक, की ज्यामध्ये आपल्याला कर्मफलांचं लोकन म्हणजे दर्शन घडतं. म्हणजेच ती कर्मफल प्रत्यक्ष भोगावी लागतात. असा तो लोक म्हणजेच आपल्याला मिळालेली ती योनी, तो जन्म, असा अत्यंत पायाभूत अर्थ शंकराचार्यांनी दिलेला आहे आणि तो आपल्याला ग्राह्य आहे.
आता हे जे लोक आहे इथे त्यांनी म्हणलेलं आहे अंधेन आणि तमसा वृता. अंधेन म्हणजे अदर्शनात्मकेन असं त्यांनी सांगितलं, म्हणजेच अज्ञानाने, अंधेन म्हणजे. आणि तमसा वृता अंधाराने, अज्ञानाने आणि अंधाराने व्यापलेले आहे. मनुष्य किंवा कोणतीही जड वस्तू जी असते किंवा अजड वस्तू असते, ती शरीर त्याग झाला, शरीर पडलं की त्यानंतर अगदी ब्रह्मलोकापासून किडामुंगी पर्यंत, स्थावरापर्यंत सुद्धा ती कोणत्या ना कोणत्या तरी योनीला जाते. म्हणजेच तिला जन्म पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागतो. का? कारण जर त्या परमात्मा भावाला, ब्रह्मभावाला ती त्या जन्मात प्राप्त झाली नसेल तर, म्हणजेच जसं कर्म असेल त्यानुसार जन्म त्याला घ्यावा लागतो. त्या जीवाला कोणत्या जन्मा योनीला जाईल, कोणत्या जन्माला तो जाईल, हे त्याच्या त्या पूर्व कर्मावर अवलंबून राहील. तेव्हा हे जे लोक मुळातच इथे त्यांनी पुढे म्हणलेलं आहे आत्महनन करणारे, आत्महनन म्हणजेच आत्मघात असे जे आहेत, म्हणजेच ते ज्ञानी नाहीत, ते विद्वान नाहीत, अविद्वान असं त्यांना म्हणलेलं आहे, अज्ञानी असं म्हणलेलं आहे. कारण हे नेहमी आत्म्याची हिंसा करतात. आता ती कशी करतात? आत्महिंसा कशा प्रकारे करतात ते पाहायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी अज्ञान रूपी अंधकार आहे हे आपण पाहिले, आणि या अज्ञानामुळेच ते आपल्याला जो विद्यमान आत्मा जो आहे, मी आहे, याचा प्रत्यय त्याला आहे, पण त्याचा त्यांनी तिरस्कार केलेला आहे. त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिलेलं नाही. मी कोण आहे हे त्यांनी पाहिलेलंच नाही. थोडक्यात त्यांनी आपलं आपल्याला जाणलेलं नाही, पाहिलेलं नाही, आत्मज्ञान करून घेतलेलं नाही. आणि म्हणून ते वास्तविक आत्मा म्हणजेच मी, नित्य, अजर, अमर, बुद्ध, शुद्ध, मुक्त असा असताना सुद्धा ते स्वतःला मी मरणारा, ज्ञानी असून सुद्धा मी अज्ञानी असं ते स्वतःला समजतात. आणि म्हणून मी काय करणार, अळसात अगदी मृतवत, कारण तो मुळात होता शिव पण झाला शव, मृतवत आयुष्य जगतात. चैतन्याचा त्यांच्या ठिकाणी प्रत्यय येत नाही. हे जे त्यांच्या ठिकाणी घडून येतं, अशाच लोकांना आत्मघातकी असं म्हणलेलं आहे. कुणाच्या बाबतीत असं म्हणलेलं आहे ते पहा. आणि असा आत्मघात ते करतात. संधी मिळाली असून सुद्धा ते आपलं निज स्वरूप, आत्मस्वरूप जाणून घेत नाहीत, त्याच्याशी एकरूप होत नाहीत. आणि म्हणूनच पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागतो. पुन्हा ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात आणि त्यांना मुक्त होण्याचा मार्ग मग सापडत नाही. पुन्हा मनुष्य जन्म जर आला तरच हे शक्य आहे, कारण मुक्तीला फक्त एकच ठिकाण आहे, हा मर्त्यलोक, मनुष्य जन्म. आणि म्हणून या मंत्राद्वारे आपल्याला त्यांनी जागृत केलेलं आहे की आपण अज्ञानानं आत्मघात करून घेऊ नये. हा मार्ग अंधकाराकडे नेणारा आहे. आणि आपल्याला जर प्रकाशात यायचं असेल, आत्मप्रकाशात राहायचं असेल, तर आपलं स्वरूप जर जाणायचं असेल तर ते म्हणतात आपण आत्मघात, आत्महनन न करून घेता आत्मस्वरूप कसं जाणू हे पाहिलं पाहिजे. आत्मस्वरूप जाणण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी म्हणून हा मंत्र आलेला आहे असं समजूया. तेव्हा मूळ जे पद येतात
ती पदं आपण जरा सविस्तर त्यांची पुढं करून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला अर्थ अधिक चांगला मिळेल. पहिलं पद आहे असुर्या. आता हे पद आम्ही कसं वाचतो यावर अवलंबून त्याचा अर्थही. सूर्या असं जर म्हटलं, कारण पाठ दोन आहेत बरं का या मंत्राचे. सु एका ठिकाणी रस्व आहे आणि एका ठिकाणी क्वचित एखाद्याच ठिकाणी सुदीर्घ मिळतो. बाकी सगळ्या प्रतिमध्ये सुरस्वच आहे. आणि सुरस्व जिथं आहे ते वाचताना असुर्या म्हणजे असु हा शब्द जोडून वाचायचा आहे. तिथं अ वेगळं करायचं नाही अजिबात. आणि जिथं सुदीर्घ आहे तिथं मात्र असूर्या असं वाचावं लागेल. कारण असूर्या म्हणजे सूर्या विना, कारण तो अन्नतम असा लोक आहे म्हणून तो सूर्या विना आहे. तिथं सूर्याचा म्हणजेच प्रकाशाचा अजिबात लेशही नाही. आणि असु याचा अर्थ प्राण असा आहे, देह असाही आहे. मुख्यत्वे प्राण हा अर्थ असु शब्दाचा येतो. आणि या असु म्हणजे प्राण याच्या ठिकाणी र म्हणजे रमणारा. तेव्हा असुर्या किंवा असुर या शब्दाचा असुषु रमनते ते असुरा असा होतो. केवळ प्राणामध्येच म्हणजेच प्राणक्रियामध्येच म्हणजे शारीरिक क्रियामध्येच रममान होणारे ते असुर असा तिचा अर्थ आहे. असु स्वदेहा म्हणती असंही म्हणलेलं आहे त्यांनी. स्वदेहाला असु म्हणलेलं आहे. तेथे जे मूढ रमती तयांची असुर ही ख्याती इही लोकी असं ते म्हणतात. आणि हे असुर आत्म्यासी नेणती का अविद्या तमे झाकाळती किंवा झाकोळती आणि आवरण ह्यासीच म्हणती सकल शास्त्रे. यालाच आवरण आवृताहा असं म्हणलेलं आहे. म्हणून जो अजरामर अनादी, वास्तविक तो आत्मा आपलं स्वरूप कसं आहे, अजर अमर आहे, अनादी आहे, नित्य चेतन आनंदी, तो घालून देह संबंधी करीती घाता. देहापुरताच यासाठी हा देहालाच फक्त ते आत्मा मानतात. असे फक्त देह तादात्म्य पावलेले जे लोक आहेत त्यांनाच आत्मघातकी असं म्हणलेलं आहे, आत्महनन करणारे. ऋग्वेदामध्ये म्हणलेलं आहे सुर. आता इथं असुर शब्द आलेला आहे ना, तर सुर म्हणजे साधू, म्हणजे ही साधू व्यक्ती. तिथे एक असा सुर या शब्दाचा अर्थ साधू घेण्याचं कारण तिथं त्यांनी एक असा त्या रुचा अशी येते की हे सुर भगवान विष्णूंच्या चरण कमलांना, त्याचा अर्थ सांगते मी मूळ मंत्र न वाचता, आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय करून त्याप्रमाणे वागतात. म्हणून त्यांचे सूर्याच्या मार्गाप्रमाणे प्रकाशमान कर्मे त्यांची होतात. काय अर्थ सांगितला त्या रुचीचा? तर जे सुर म्हणजे साधू आहेत ते भगवान विष्णूंच्याच चरण कमलांना आपल्या जीवनाचं ध्येय समजतात आणि त्यानुसार मग कर्म करत राहतात. म्हणून ती कर्म त्यांची प्रकाश सूर्यासारखी प्रकाशमान होतात. आपली कर्म अशी असावीत की ती प्रकाशातही यावीत आणि त्यानं सगळ्यांना प्रकाश व्हावा, म्हणजे ती प्रकाशित करावी. जी कर्म मुळातच विकर्म आहेत ती मनुष्य प्रकाशात आणायलाही तयार नाही, उघड करायलाही तयार नाही आणि त्याने दुसऱ्यांना प्रकाश मिळणारही नाही. पण कर्म अशी असावीत त्याची की ती प्रकाशात यावीत आणि त्यानं दुसऱ्यांनाही प्रकाशन करावं. आणि असं केव्हा होईल? ती जर व्यक्ती सुर असेल तरच, साधू असेल तरच. तेव्हा मुख्यत्वे आपल्याला हे जे मनुष्य शरीर मिळालेलं आहे ते इथं सुर व्हायचं की असुर व्हायचं, ह्या मनुष्य शरीरा म्हणून आपण ते म्हणतात इथं काही आपल्याला कर्म करायचे आहेत पण गाढवासारखी नाही.
गाढव डुक्कर यांच्याप्रमाणे केवळ नुसतं राबण्यासाठी आपल्याला हे शरीर भगवंतानं दिलेलं नाही. या मंत्राच्या शेवटी जनाहा असा शब्द आलेला आहे. मनुष्याला उद्देशून कोणत्या मंत्रात कोणता शब्द आला तोही महत्वाचा आहे. मागच्या मंत्रांमध्ये आपण पाहिलं नराहा असा आला. नर या शब्दाचा अर्थही आपण पाहिलेला आहे की तो नर म्हणते विशेष. आणि इथे जनाहा असा शब्द घातलेला आहे त्यांनी. जन जायते, ज्याला जनन आणि मरण आणि पुन्हा जनन हे ज्याचं सारखं चालूच आहे त्यातच जो आहे तो जनाहा असा तो जन जायते जंतू आहे. तेव्हा मुख्यत्वे आपल्याला असू शब्दाचा अर्थ एवढ्यासाठी आपण लक्षात घेतलेला आहे की त्यातून आपल्याला साधू हाही अर्थ मिळालेला आहे. तेव्हा असुर शब्दाचा अर्थ सर्वसामान्य अर्थ जरी दानव असला तरी सुद्धा मुख्यत्वे आपण पाहिलं की परमात्मा भाव जर नसेल तर त्याला सुर म्हणता येत नाही. परमात्म्याशी तो जोडला गेलेला नसेल तर त्याला सुर म्हणता येत नाही. म्हणून त्याला आम्ही असुर मध्ये टाकला. तेव्हा जो आपण असू असा धरून जो अर्थ केलेला आहे त्याचा जरा विचार आता आधी करूया. म्हणजे प्राण क्रियावर आधारित आपल्या क्रिया, सगळ्या अखिल क्रिया या प्राणावर आधारित असतात आणि म्हणून प्राणामध्ये रमणारे याचा अर्थ क्रियामध्ये रमणारे असं आपण पाहिलं. म्हणजेच ते त्या पलीकडे इतर जीवनाचा विचारच करत नाहीत. केवळ हे विषय भोगणं किंवा उदरभरण करणं एवढाच विचार त्यांनी केलेला आहे. आणि अशाना त्यांनी आत्मघातकी असं म्हणलं. कारण ते आत्महिताचा म्हणजेच आत्मकल्याणाचा त्यांनी विचार अजिबात केलेला नाही. केवळ इंद्रियांनी जे जे काही प्राप्त होतात विषय वैषयिक सुख त्यातच ते रमून राहतात. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही असाच त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून ही वैषयिक सुख मिळावीत यासाठी सुद्धा ते धडपडतात. परंतु तिथे विधी निषेध पाळतील असं नाही. न धरी विधीची भीड, न करी आपुली चाड. आपुली चाड आपली इच्छा म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाची आत्मज्ञानाची इच्छा, सदिच्छा सदवासना ती न करीची. मग करतो काय? वाढवितू गेला कोड इंद्रियांचे. केवळ इंद्रियांचे कोड करण्यातच, कौतुक करण्यातच, लढाई पुरवण्यातच त्याचं सगळं आयुष्य जात. असे जे आहे ते मुख्यत्वे पुन्हा त्यांना जन्म येतो, लोक प्राप्त होतो. ते लोक लोक्यंते म्हणजेच जन्माला येतात. आणि कोणता जन्म त्यांना मिळतो? त्यांच्या कर्मानुसार 84 लक्ष योनी जीवाला सांगितलेल्या आहेत. आणि जोपर्यंत त्याला स्वरूपाचं अज्ञान आहे, आपल्या स्वरूपाचं आत्मरूपाचं अज्ञान आहे, तोपर्यंत त्याला एक ना एक योनीमध्ये जन्म मिळणारच. हा त्यांनी एक लिखित लिखित म्हणा सिद्धांत सांगितला आहे. आणि अज्ञान म्हणजे काय? जोपर्यंत त्याला अज्ञान आहे असं आपण म्हणलं. अज्ञान या शब्दाची व्याख्या ज्ञानशमाधानी फार छान दिली. आपुला आपण या विसरू जो धनंजया तेच रूप या अज्ञानाचे. आपला आपल्याला होणारा विसर, आत्मविस्मृती म्हणजे अज्ञान. आपण कोण आहोत हे आपल्याला न कळणं. अहम ब्रह्म अस्मि याची नेणीव, याची अजिबात जाणीव ज्याला नाही, असा भावही ज्याच्या ठिकाणी उठत नाही, त्याला अज्ञानी जीव असं म्हणलेलं आहे. आणि असा अज्ञानी जीव पुन्हा जन्माला येतो. पण येईनात का जन्म? बिघडलं कुठं असं जर म्हणलं आपण. जन्म मिळाला म्हणून काय बिघडलं? जन्माबरोबर मृत्यू आला. नुसतं जन्माबरोबर मृत्यू हे एवढंच नाही, तर जन्म हे सगळ्या अखिल दुःखांचं कारण आहे. आणि दुःख कुणाला हवं आहे? मजल आजी दुःख व्हावे यायचे कोणी व्हावे नाजी, कुणालाही नको आहे दुःख.
पण जन्माबरोबर दुःख आलंच, अनेक अनेक प्रकारची दुःख आली. हे जन्म दुःखाचं कारण आहे. मग जन्म कशाचं कारण आहे? तर जन्म हे मुळात त्या त्रिविध कर्मांचं कारण आहे. आणि त्रिविध कर्म कशाची कारण आहेत असं आपल्याला जरा मुळाकडे शोध घेत जावं लागेल अखिल दुःखांचं कारण शोधण्यासाठी. तर कर्म ही रागद्वेषादी दोषांचं कारण आहे. हे दोष हे कारण आहेत त्याला. राग म्हणजे आवड आणि द्वेष म्हणजे नावड. आपली काहीतरी आवड येते, इच्छा वृत्ती उठते ना, तर या रागद्वेषामुळेच तर तो कर्माकडे प्रवृत्त होतो. म्हणून रागद्वेषादी जे दोष आहेत आपल्या अंतःकरणाचे मनाचे हेच याला कारण आहेत. मग हे काय निर्माण होतात हे दोष आपल्या चित्तामध्ये, आपल्या अंतःकरण चतुष्टयामध्ये? त्याला कारण त्यांनी अहम ममादि अभिमान म्हणून सांगितलेला आहे. अहम हा अहम आणि मम हा जो देहाभिमान आहे त्यामुळे रागद्वेष उठतात. मला हवं आहे किंवा मला नको आहे म्हणजे तिथं मला मध्ये त्याचा देहाभिमान आहे. तेव्हा हा अहम मम किंवा हा अभिमान, हा देहाभिमान, याला कारण काय आहे ते पाहायला पाहिजे. त्याला कारण आपला अविवेक आहे. आणि हा अविवेक कशाचा? तर आत्मा आणि अनात्मा यांचा. आत्मा काय आणि अनात्मा काय हे माहीतच नाही. आत्मा कशाला म्हणायचं आणि अनात्मा म्हणजे काय? शाश्वत काय आहे आणि अशाश्वत नश्वर काय आहे हे आम्हाला कळत नाही. हा विवेक आम्हाला करता येत नाही. याचमुळे तर देहाभिमान उठतो. हा देह नश्वर आहे हे दिसत असताना, तो जाणारा आहे हे माहीत असताना, या मंत्राचं हे एक वैशिष्ट्य आहे की इथं त्यांनी आपल्याला की प्रेत्य हा शब्द मुद्दाम घातलेला आहे की आपला ज्या देहाला आपण मी 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 म्हणतो आहोत त्याचं प्रेत होणार आहे हे सांगितलं. प्रेत्य म्हणजे मृत्यूनंतर, म्हणजे आपल्याला जावं लागणार आहे आपल्याला, याचा अर्थ या देहाला. हा एक अटळ सिद्धांत त्यांनी इथं सांगितलेला आहे. तेव्हा मुळातच अविवेकाचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे. अविवेकाचं कारण येतं अज्ञान, मूलाज्ञान, मूळ अज्ञान. आणि हे अज्ञान हेच सर्व दुःखाचं कारण आहे. आपण पाहिलं की सर्व अखिल दुःखांचं कारण काय याचा शोध आपण घेत होतो. तर परम कारण आहे अज्ञान. आणि अज्ञानाचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि अज्ञानाचा नाश आत्मज्ञानानंच होतो. आणि म्हणून आपल्याला आत्मज्ञान करून घ्यायला पाहिजे. आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे या मनुष्य देहात असतानाच. तेव्हा पुढे त्यांनी म्हणलेलं आहे की अंधेन तमसा वृताः, अंधेन तमसा वृताः. आवृत म्हणजे आच्छादित आहेत. आणि कशानं? अंध आणि तम असे दोन शब्द वापरलेले आहेत पहा. आणि त्याचे विविध अर्थ, दोन्ही अर्थ वेगवेगळे आपण पाहिले की अंध याचा अर्थ अज्ञान, अंध, आणि तम याचा अर्थ अंधकार, अंधकार. निसर्ग नाही. आणि हे दोनही अर्थ चांगले आपण लक्षात ठेवले पाहिजे. का? कारण कोणत्याही गोष्टीचं प्रकाशन व्हायचं असेल तर या दोन गोष्टींची आवश्यकता आहे आपल्याला, की एक भौतिक प्रकाश आवश्यक असतो आणि एक आत्मप्रकाश आवश्यक असतो. भौतिक प्रकाश सूर्याकडून वगैरे, सूर्य आहे, चंद्र आहे, अग्नी आहे, हल्लीचे विद्युत आहे, आणखीनही काही आपण सांगू शकाल. परंतु हा भौतिक प्रकाश त्याच्यावरचं अंधकाराचं आवरण दूर करतो वस्तूवरच. हे अगदी व्यवस्थित समजून जर एकदा घेतलं तर या मंत्राच्या बाबतीत काही शंका राहणार. परंतु समजा एखादी गोष्ट
तिच्यावरती अंधकार तिच्यावरचा दूर झाला, म्हणजे तिथं साधारण प्रकाश आहे, उजेड आहे. दिवसा सगळ्या वस्तू प्रकाशित सूर्याच्या प्रकाशानं होतातच, पण जो अंधळा मनुष्य आहे, ज्याला दृष्टीच नाही, तिथं अंध शब्द घातलेला आहे, त्याला ती जाणवत नाही, त्याला ती ज्ञानवृत्तीला तिचं ज्ञान होत नाही. म्हणजे सूर्यानं प्रकाशन केलेलं आहे, भौतिक प्रकाश आहे, पण ज्ञान झालं नाही, म्हणजे ज्ञानाचा हा अंध अज्ञान आहे. त्याला ते काय आहे हे त्याला कळत नाही. उलटही असं होऊ शकतं की त्याला दृष्टी आहे, पण दृष्टी असून जर भौतिक प्रकाश नसेल, अंधकार झालेला आहे, अशा वेळी काय पडलेलं आहे ते दिसत नाहीये, त्याला कळत नाही, त्याचं ज्ञान होत नाही, आणि म्हणून तो त्या दोरीला सुद्धा साप म्हणू शकतो. हे ज्ञान विपरीत ज्ञान का झालं? कारण भौतिक प्रकाश पुरेसा नाही. म्हणजे भौतिक प्रकाश होण्यासाठी, म्हणजे ज्ञान होण्यासाठी भौतिक प्रकाश, तसंच ही ज्ञान वृत्ती आपल्या अंतःकरणाचा, म्हणजेच हा आपला आत्मप्रकाश आवश्यक आहे. आणि आपण पाहिलं की आत्मप्रकाशानच आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. वस्तू काय आहे नेमकी, तिचं ज्ञान होणं, तिची जाणीव होणं. नुसती वस्तू दिसली म्हणजे जाणीव होईल, ज्ञान होईलच असं नाही. तिचं ज्ञान होण्यासाठी आत्मप्रकाश आवश्यक आहे. आणि इथं त्यांनी सांगितलंय की हा जो असुर आहे त्याला अंध आणि तमो दोन्ही नाही आहेत तिथे. म्हणजे भौतिक प्रकाश तर नाहीच नाही, अशा लोकाला जातो, अशा योनीत जातो तो, अशा ठिकाणी जन्म घेतो तो. तिथं ज्ञानाचाही प्रकाश नाही आणि भौतिक प्रकाश तर नाहीच नाही. अशा अन्नतम लोकाला तो जातो. अंधकारानं तर तो आच्छादलेला आहेच, पण अज्ञानानंही आवृत झालेला आहे. आणि अज्ञान हे मुळात आवरण आणि विक्षेप ह्या दोनही शक्तीनं युक्त आहे. आवरण शक्ती, विक्षेप शक्ती, मायेच्या या दोन शक्ती आपण मानतो. ते आवृत करते आणि विपरीत दाखवते. ते आधी मूळ स्वरूप झाकून ठेवते. मूळ स्वरूप झाकून ठेवणं आणि नसलेलंच परंतु हे आहे असा आभास निर्माण करणं, ते दाखवणं, हे विक्षेप म्हणलेलं आहे त्यांना. हे विपरीत ज्ञान करून द्यायचं. म्हणजे आधी अज्ञान आणि पुन्हा अन्यथा ज्ञान, अशा तऱ्हेनं दोन्ही बाजूनं करून देणं हे अज्ञानामुळेच होतं. आणि म्हणून आपण जर स्वयंप्रकाश आहोत असं जर त्याला ज्ञान झालं तर अज्ञानाचा लेशही राहणार नाहीये तिथे. आपणच स्वयंप्रकाश आहोत. ज्ञानाचा दुसरा प्रकाश आणखीन कुठून किंवा भौतिक प्रकाश कुठून यायला पाहिजे असं नाही. हे जर त्याला कळलं, तेवढ्यासाठी त्यानं आत्महन व्हायचं नाही, आत्मरक्षण करायचं आहे, आत्मघात करायचा नाही. तो अविवेक करत असेल तर तो आत्महनन करणार आहे, तो आत्मघातकी आहे. कारण विवेक हाच चक्षु आहे, हाच डोळा आहे. आणि विवेक कशानं करतो मनुष्य? बुद्धीनं. बुद्धी हा डोळा की ज्यानं त्यानं ज्ञान करून घ्यायचं आहे. ही बुद्धी त्याची निर्मल राहिली पाहिजे, जिच्यामध्ये प्रकाश फाकला पाहिजे आत्म्याचा. कारण बुद्धी हे तत्व आत्म्याच्या अत्यंत समीप असणारं तत्व, आणि म्हणून त्यामध्ये आत्मप्रकाश जर फाकला तर त्याला स्पष्टपणे आत्मज्ञान होईल. तेव्हा परमात्मा आपल्या केलेली असती पापकर्म, तर आम्ही नरकाला वगैरे जाऊ असं तुम्ही जे सांगता, त्याला प्रमाण काय? प्रमाण असं आहे, शुभैः प्राप्नोति देवत्वम, शुभैः प्राप्नोति देवत्वम, आणि अशुभैः नारकीं गतिम.
अशुभही, अशुभ म्हणजेच पाप, नारकीम गतीम, नरकाला तो जाईल. आणि उभाभ्याम पुण्य पापाभ्याम, हे दोन्ही असेल तर उभाभ्याम पुण्य पापाभ्याम मानुष्यम लभते अवशः, मनुष्य जन्म त्याला मिळेल. मानुषम लभते अवशः. आणि या बाबतीत तो अवश आहे, ते काही त्याच्या हातात नाही, परमात्म्यानंच हे ठरवलेलं आहे की याला देवकोटीला घालायचं, की त्याला नरकाला पाठवायचं, की मनुष्य जन्माला घालायचं. हे त्याच्या शुभ अशुभ आणि शुभाशुभ या कर्मानुसार त्याला गती मिळणार आहे. आणि म्हणून पुढे जो पद येतं तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति, असं जे पद पुढे आलेलं आहे, म्हणजे जीवाचं जसं कर्म असेल त्यानुसार तो जीव पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहे आणि पुन्हा पुन्हा मरणार आहे. मग या भवचक्रातून तो जो सुटत नाही, कोण सुटत नाही? तांस्ते, ते कोण आहेत? श्रुती सांगते आपल्याला, ए जे, के जे कोणी, च आत्महनो जना, जे आत्महनन करणारे आहेत, आत्मघातकी आहेत, ते या संसारात कितपत पडतात ते मुक्त होत नाही. आता आत्मघातकी कुणाला म्हणायचं? आत्मानम घ्नंती, त्याला आत्महन असं म्हणलेलं आहे. म्हणजे आत्मविनाश करणारे म्हणजेच अज्ञानी. कारण आत्मघात कसा करतात असा प्रश्न येईल. कशामुळे आत्मघात होतो हे आम्ही समजावून घ्यायला पाहिजे. कारण गीता तर आपल्याला सांगते की आत्मा हा काही त्याचं हनन करावं, नष्ट करावं असा नाही. आत्मा तर म्हणजे अमर आहे. मग कशामुळे त्याचं हनन होतं? तर अज्ञानादी जे दोष आहेत, अज्ञानामुळे तो असं समजतो त्या नित्य शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी, अज अमर आत्म्याच्या ठिकाणी मी जन्मणारा, मी मरणारा असं तो स्वतः समजतो. आणि असं जो तो समजतो हे विपरीत ज्ञान म्हणजेच त्या आत्म्यावर लादणं, म्हणजेच आत्मघात करून घेणं. आणि कशाच्या आधारानं तो करून घेत असतो? ही विपरीत समजूत ह्या देहाच्या आधारानं करून घेत असतो. हा देह जन्माला येतो, देह मरतो, यावरून तो ठरवतो की मी जन्माला आलो, मी मरणारा. म्हणजे तो मी म्हणजे हा 3.5 हात देह समजतो. आणि हेच आत्महनन आहे. महात्म्याने यालाच आत्मघात असं म्हणलेलं आहे. आणि मनुष्यानं आत्मज्ञान करून घेण्यासाठी या मानव जन्मातच, मानव देहातच प्रयत्न करायचे आहेत. कारण मनुष्याचा देह हा त्याला अकस्मात मिळालेला आहे. इतकं सहजासहजी नाही आहे, तो सुदुर्लभ आहे. तेव्हा एकदा जर तो सुटला देह, तर मग इतर देहामध्ये त्याला आत्मज्ञान होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याला मुक्तीचा मार्ग बंद झाला. आणि म्हणून या नरदेहामध्ये इतकं महत्व त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे आपल्याला आत्मज्ञान करून घेण्यासाठी. नरदेहातिक्रमणे प्राप्त पश्वादी योनिनाम, ते म्हणतात नरदेहाचं अतिक्रमण, त्याच्या पलीकडे हे पश्वादी योनी ज्या आहेत त्याला जर प्राप्त झाला तर स्वतनो अपि अज्ञानम, आपल्या तनूबद्दलच त्याला अज्ञान आहे. मी कोण आहे? मुळात शरीराबद्दलच अज्ञान आहे. तर मग तिथं आत्म्याबद्दलच तर ज्ञान कुठलं येणार त्याला? परमार्थस्य तत्र का वार्ता, असा प्रश्न विचारलेला आहे श्लोककारांनी. मग तिथं परमार्थ तो काय करणार? परमार्थ तो करायला तिथं वावच नाहीये त्याला. तेव्हा याच देहामध्ये, मनुष्य देहामध्ये त्यानं हा विचार करायचा आहे. नाही तर तो अंधतम म्हणजे अज्ञानानं आणि अंधकारानं भरलेल्या, आता इथं पहा, हा अंधकार असा आहे की ज्यांना तो दिसत नाही असा अंधकार. कारण एरवी आपल्याला हे फार अतिशय सूक्ष्म हा विचार आहे. कारण काय आहे, त्यांनी सांगितलंय की तुम्हाला मृत्यूनंतर त्या तिथं जा, आणि आत्ताच जात असतो असं जर कोणी एखाद्यानं म्हणलं तर ते म्हणतात पण तरी सुद्धा ते तुम्हाला कळतं ना
कळत असून सुद्धा वळत नाही म्हणून तुम्ही जात असता. पहा कसं ते एखाद्याला मुळातच जरी अज्ञान असलं तरी सुद्धा त्याला अंधकार नाहीये. का नाहीये? कारण त्याला या मनुष्य देहामध्ये दिसतंय, कळतंय. पण देह सुटला, मनुष्य देह, की मग मात्र हे कळायलाही वाव नाही. तिथं भौतिक प्रकाशही नाही, तिथं प्रकाशनही होणार नाही आणि ज्ञानही नाही. आता त्याला तो आधार आहे, कारण या मनुष्य देहामध्ये हा आत्मप्रकाश फाकलेला आहे, अंतःकरणात फाकलेला आहे, बुद्धीत फाकलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. आणि म्हणून इथं त्यांनी मुद्दाम सांगितलं आपल्याला की हा अंधकार आपल्याला इथं दिसत असतो, आपल्याला कळत असतं, कळत अजिबात नसतं असं नाही. आता हे जे आत्महनन असा शब्द वापरलेला आहे की आत्मनाश, वास्तविक आत्मा कधी मरत नसताना सुद्धा इथं उपनिषदकाराने आत्महनन शब्द का वापरला असा जर आक्षेप आला तर त्याला गीतेचं प्रमाण आपण असं देऊया की तिथं बुद्धिनाशात प्रणश्यती असं गीतेनं दुसऱ्या अध्यायातच सांगून टाकलेलं आहे. आणि त्याच्या मागचे श्लोक आपल्याला माहित असतील. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायत यते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशा, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे आत्मनाशाची. विनोबा सांगतात ना त्यावरच्या त्यांच्या गीताईमध्ये की बुद्धिनाश म्हणजे काय, म्हणजे आत्मनाशाची. तेव्हा बुद्धिनाशा यालाच त्यांनी आत्मनाश असं म्हणल्यामुळं इथं त्या उपनिषदामध्ये मेल्यानंतर आपल्याला मूळ योनीमध्ये जातात असं ते म्हणलेलं आहे. म्हणजे तिथे एक जाता जाता आपण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे उपनिषदकारांनी त्याचा जरा समाचार घेऊया की इथं पुनर्जन्माचा सिद्धांत जाता जाता सांगून गेलेले आहेत ते. तो आपल्या दृष्टीने अत्यंत मोलाचा आहे की मेल्यानंतर जीवाला पुनर्जन्म आहे. कारण त्याला पुन्हा जन्म होणार नाही तर मग काय होईल त्याचं, असा आधी विचार करू. जर जीव जडामध्ये लीन व्हायचा म्हणलं तर तसाही तो होऊ शकत नाही. कारण काय आहे? कारण तो जीव चेतन आहे, त्यामुळे तो जडातही लीन होऊ शकत नाही. बरं तो चेतनामध्ये लीन होईल असं म्हणलं तर तो मुळात जडांश आहे, पंचभौतिक देह आहे ना त्याच्यामध्ये त्याचं शरीर जडांश आहे. आणि शिवाय त्यानं चेतनाशा परमात्म्याशी कधी तादात्म्य तो पावलेला नाही, त्याच्याशी त्यानं सायुज्य गाठलेलं नाही, संयोग म्हणजे योग साधलेला नाही. त्यानं तादात्म्य जर देहाशी म्हणजे जडाशी केलेलं असेल, या पंचभौतिक स्थूल देहाशी म्हणजेच जडाशी जर केलेला असेल तर तो तिकडे चेतन स्वरूपाशी तादात्म्य पाहू शकणार नाही. मग अशा स्थितीमध्ये हा जीव जातो कुठे, त्याची गती काय, म्हणजेच आपल्याला मानावं लागतं की तो पुन्हा मग जन्मच घेतो. तो जडाशीही एकरूप होऊ शकत नाही, चेतनाशीही एकरूप होऊ शकत नाही, तर तो पुन्हा मग त्याला योनीलाच यावं लागतं कुठल्या ना कुठल्या तरी. कारण गुरुत्वाकर्षणाचा असा सिद्धांतच आहे की जीव हा मेल्यानंतर वर जातो. आता हे जे त्याचं वर जाणं आहे ते किती काळापर्यंत चालू असतं यालाही नियम आहे. तो जर तमोगुणी जीव असेल तर त्याचा जीव म्हणजे काय झाला, आपोआपच तो वजनदार झाला, त्यामुळं तो जड झाला म्हणजे. आणि जड झाल्यामुळे त्याला जायला वेळ लागतो. आणि सात्वगुणी असेल ना तर त्याला वेळ जरा कमी लागतो. हा जीव त्या लोकाला त्याच्या कर्मानुसार त्या लोकाला जाणार आहे, पण त्या लोकाला पोचायला 1 वर्षाचा किमान अवधी लागतो आणि जास्तीत जास्त अवधी 100 वर्षांचा लागतो. तेव्हा आपण वर्षश्राद्ध वगैरे करतो ना, लक्षात असेल तुमचं काय करतात हे समजायला 1 वर्ष लागतं त्याला दुसऱ्या योनीमध्ये जन्म घ्यायला. 1 वर्षापर्यंत तो आहे जीव, हे लक्षात घ्या. तेव्हा आपला या मंत्राच्या अनुरोधान तो भाग नाहीये. आपल्याला पाहायचा आहे की पुन्हा त्याला जन्म जो मिळतो तो कसा मग मिळतो. तो वर गेला, आता वर गेल्यानंतर तो मेघमंडळात जातो आणि मग नंतर तो पर्जन्याच्या रूपानं पृथ्वीवर पुन्हा येतो.
आणि पृथ्वीवर अन्न रूपानं येतो आणि अन्न रूपानं आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तिथून तो रेत स्वरूपामध्ये जातो, रेतद्वारे तो आईच्या पोटात जातो आणि मग त्यानंतर त्याचा जन्म होतो. जन्म त्याला कसा होतो हे आपण पाहिलं. म्हणजेच आपल्याला मेल्यानंतर जायचं आहे. आता या तिसऱ्या मंत्रामध्ये पहिल्यात सांगितलं ज्ञाननिष्ठा, दुसऱ्यात कर्मनिष्ठा आणि या तिसऱ्या मंत्रामध्ये जे उभयनिष्ठा शून्य आहेत, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी ज्ञाननिष्ठाही नाही आणि कर्मनिष्ठाही नाही, त्यांचं काय होतं हे या तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. की अशा आसुरी वृत्तीच्या लोकांना ही गती मिळते आणि म्हणून त्यांना जनाहा असं म्हणलेलं आहे. तेव्हा आपण केवळ ज्ञानहीन जर कर्मकांड करत असू तर आपल्याला कदाचित स्वर लोकाला जाता येईल, सूर्य लोकापर्यंत जाता येईल. लोक सप्तलोक, ऊर्ध्व लोक सप्त आहेत आणि पाताळ लोक सप्त आहेत, 14 लोक आहेत. थोडक्यात बघू, वेळ संपलेली आहे आपली. भूभुवा स्वाहा महाजना तपाहा सत्यम हे ऊर्ध्व लोक आहेत आणि अतल वितल सुतल तलातल रसातल पाताल हे अधोय लोक आहेत. तर मुख्यत्वे आपल्याला आत्मज्ञान जर झालेलं नसेल तर आपण सुरलोकाला, सुरलोक असुरलोक म्हणजेच दुःखपूर्ण असा असुरलोक त्याला आपण प्राप्त होतो. म्हणजेच आपल्याला जर आत्मज्ञान जर झालेलं असेल तरच आपण त्या ब्रह्मलोकाला, परमात्मा स्वरूपाला जाऊन मिळतो आणि तसं आपण मिळावं ही त्यांची तळमळ आहे. इथं अंधतम हा शब्द सुद्धा एक विरोधाभास दाखवतो. कारण दृष्टी जर आंधळी करणारा अंधकार असेल, अंधकार इतका की त्या दृष्टी असून सुद्धा त्या दृष्टीला तो आंधळ करतो आहे आणि अशा अंधतम लोकाला तो जातो. म्हणजे पाहून घ्या याचा अर्थ विचार करून बघा आणि असा विचार करा की आपण निदान आता ह्या दृश्य जगतात तरी आहोत, म्हणजे या दृश्य अंधारात तरी आहोत असं म्हणूया. जगत हेच एक अंधार आहे. तेव्हा जर आपण या दृश्य अंधारात आहोत तर आपण इथंच काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे प्रकाशात जाण्यासाठी. आणि जर आपण उकट त्या स्वर्गात वगैरे दीर्घकालपर्यंत जर अडकून पडलो तर ते म्हणतात कितीही आपण उपभोग घेतलेले असले तरी सुद्धा त्या उपभोगाने सुद्धा आपली दृष्टी कदाचित नाहीशी होण्याची शक्यता आहे. दृष्टी नाहीशी होणे, भोगेन भुक्ता वयमेव भुक्ता असं कदाचित होईल. आणि म्हणून आपण त्या मार्गाला न जाता प्रकाशाचा मार्ग स्वीकारूया आणि आपल्याला आत्मरक्षण करता कसं करता येईल याचा विचार करूया. त्या आत्मस्वरूपाचं वर्णन पुढच्या मंत्रापासून सुरू होत आहे. आपण पुन्हा